घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिकाने सौमित्रच्या विरोधात जाऊन खूप मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो। अवंतिकाने आपल्या कुटुंबासाठी आणि इथे शर्वरीच्या भल्यासाठी तिचं वकीलपत्र स्वीकारण्याचा निर्णय हा घेतलेला असतो। आणि त्याचबरोबर इथे आता जानकी आणि ऋषिकेश यांच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या राहुलला आपल्याबरोबर घेऊन देशपांडे वकिलांकडे गेलेली आहे आणि तेव्हा जानकी ऋषिकेशने त्यांना रंगेहात पकडलेलं असतं आणि तेव्हाच इथे खरा गुन्हेगार कोण आहे त्या सत्याचा खुलासा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या सारखी म्हणत असते की शर्वरीनेच गुन्हा केलाय। जानकी, तू म्हणतेस ना की जे लोक वाईट वागतात, जे लोक गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे आणि देव त्यांना शिक्षा देत असतो। तर मला असं वाटतं की शर्वरी जर गुन्हेगार आहे तर तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळाली पाहिजे आणि तीच गुन्हेगार आहे। मला 100% खात्री आहे की विक्रांतचा खून हा राहुलने नाही तर शर्वरीनेच केलेला आहे। तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या अगं तू गप्प बस ना, घरामध्ये आधीच खूप टेन्शन आहे, तू इतके जोरात बोलल्यानंतर त्याचा आवाज जाईल। आईंना आधीच मायनर हार्ट अटॅक आलाय, त्यांना जर कळलं तर त्यांना अजून त्रास होईल। तेव्हा ऐश्वर्या प्लीज तू जोरात बोलू नकोस ग, काहीही झालं तरी ही गोष्ट आईंसमोर बोलू नकोस, आधीच त्यांची तब्येत बरी नाही आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे जानकी, तू म्हणतेस म्हणून मी गप्पही बसेन, पण सत्य हेच आहे ना ग, सत्य हेच आहे की शर्वरीने खून केलाय आणि तसंही त्या हत्यारावरती फिंगरप्रिंट्स कुणाचे सापडले सांग, त्या शर्वरीचेच ना। आणि मला माहिती आहे जानकी, त्या राहुलचं आणि शर्वरीचं अफेअर होतं आणि त्याचमुळे त्या अफेअरमधूनच त्या शर्वरीने रागाच्या भरात त्या विक्रांतचा खून केला आणि ती आता रडत असेल, खोटं बोलत असेल, पण तिच्या बोलण्यावरती लगेच तू विश्वास ठेवू नको। तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या मला तुझं म्हणणं पटतंय ग, पण मला एका गोष्टीची खरंच खात्री आहे की शर्वरी वंश इतक्या खालच्या पातळीला नाही जाणार ग। मला असं वाटतंय विक्रांत भाऊजींचा खून त्यांनी नाही केलाय, तर राहुलने फसवलं असेल त्यांना। तेव्हा तो म्हणतो की मला असं वाटतं की हे सगळं शर्वरीनेच केलंय। तेव्हा इथे ऐश्वर्या हे मान्य करायलाच तयार नसते। ती म्हणत असते की मी बोलते ते तुम्हाला पटत नाही आहे ना, पण तुम्हाला सुद्धा एक ना एक दिवस हे पटेल आणि ते तुम्हाला पटवून घ्यावंच लागेल, कारण का शर्वरीनेच विक्रांतचा खून केलाय, आता ती कितीही खोटं बोलू दे। तेव्हा जानकी ते मान्य करायला तयार नसते। तिला असंच वाटत असतं की राहुलने खून केलाय, शर्वरीने नाही, आणि ऐश्वर्या आपल्या मतावरती ठाम असते। तेव्हा इथे ऋषिकेश, सौमित्र सगळ्यांना वाटत असतं की शर्वरी ही गुन्हेगार नाही आहे। म्हणजे अगदी सारंगसुद्धा म्हणत असतो की ऐश्वर्या तुम्ही प्लीज माझ्या बहिणीवरती नाव घेऊ नका, ती खरं तर गुन्हेगार नाही आहे, तिने कुठल्याही पद्धतीचा गुन्हा केला नाही आहे, ती स्वतःच्याच नवऱ्याला का मारेल, तुम्ही प्लीज माझ्या बहिणीवरती असे कसेही आरोप करू नका। ती म्हणते, सारंग शर्वरी काय माझी दुश्मन नाही आहे, पण आपण सुद्धा विनाकारण जेलमध्ये गेलोच ना, मग आपण काहीही न करता जर जेलमध्ये जाऊ शकतो तर शर्वरीचे तर हाताचे ठसे उमटलेले सापडलेत, मग ती का नाही जाऊ शकत। म्हणजे ऐश्वर्याला असंच वाटत असतं की शर्वरीनेच विक्रांतचा खून केलाय आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राहुलला सुद्धा असंच वाटत असतं की मला फसवलं जाते आणि शर्वरीनेच खून केलाय। पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर कशा येणार। सौमित्रला देशपांडे वकिलांनी सांगितले की ही ओपन अँड शट केस आहे, कारण शर्वरीचे हाताचे ठसे हे आता त्या हत्यारावरती सापडलेत, याचा अर्थ ती गुन्हेगार आहे हे सिद्ध झाले आधीच। पण देशपांडे वकील असं नाही म्हणाले की तिला फसवलं गेलं असेल, असं त्यांच्या तोंडातून अजिबात आलं नाही। तेव्हा सौमित्रला ते म्हणतात की सौमित्र, तुझ्या बहिणीची ही केस आहे आणि जरी तू ही केस घेतलीस तरीसुद्धा मी तुला हेच म्हणेन की ही केस तू घेऊ नकोस म्हणून, कारण का तर ही केस ओपन अँड शट केस आहे, याच्यामध्ये हत्यारावरती शर्वरीच्या हाताचे ठसे सापडलेले आहेत आणि जर ही केस तू घेतलीस ना तर ही केस तू हरशील आणि करिअरच्या ह्या मोमेंटला किंवा ह्या आता वेळेला तुला आहे ना हरल्यानंतर तुझं करिअर इथे बर्बाद होऊ शकतं,
तो आपल्या बहिणीची केस हरू शकतो, तो आपली केस का हरणार नाही? एकतर आपल्या बहिणीला इथे जिंकवण्यासाठी, आपल्या बहिणीला इथे आता खूप मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक भाऊ जीव पणाला लावू शकतो, पण तू तर तसं काहीच केलं नाहीस. असंच लोक म्हणतील ना, तर तू आमची केस जिंकण्यासाठी का धडपड करणार? पण प्रेक्षकांनो, इथे आता जे काही देशपांडे वकील बोलतात ते आता ऐकलेलं असतं सौमित्रने, आणि सौमित्रने निर्णय घेतलेला असतो की ठीक आहे, काहीही झालं तरी मी आता केस लढणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र घरी येतो. सगळेजण आता आशा लावून बसलेले असतात की सौमित्र म्हणेल की मी केस लढतोय म्हणून, आणि आता काही झालं तरी मी केस लढण्याची सुरुवातसुद्धा केली. पण सौमित्र काय म्हणतो की मी काही शर्वरीची केस लढणार नाही आहे, कारण मला असं वाटतं की हत्यारावरती जर शर्वरीच्या हाताचे ठसे सापडलेत तर ती ऑलरेडीच इथे गुन्हेगार सिद्ध झाले, मग मी केस लढून काय करणार आहे? तेव्हा अवंतिका म्हणते की तू आत्ताच का गिवअप करतोयस? हे बघ स्वामी, मला असं वाटतं की शर्वरी वंशना कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केलाय. शरुताई खून नाही करू शकणार, आणि मी म्हणते तसं, अरे गुन्हेगाराने जर गुन्हा केलाय, त्या हत्याराने जर तिने हत्या केली आहे तर ती त्या हत्यारा आपल्या घरामध्ये का ठेवेल? ते हत्यार कुठेतरी फेकून देईल, लपून ठेवेल, पण तिने तसं काहीच केलं नाही. आणि ते हत्यार तिने स्वतःच्या घरामध्ये आणून ठेवलं का, ते पण रूममध्ये? हे कुणाला तरी खरं वाटेल का? तेव्हा मी काय म्हणते स्वामी, तू एक साधा विचार कर. तू ह्या गोष्टीवरती ॲग्रीमेंट करू शकतोस, तू आर्ग्युमेंट करू शकतोस. तू म्हणायचं की तिने जर खून केला असता त्या हत्याराने, तर मग ते हतोडं ती तिच्या रूममध्ये का ठेवलं असतं? ती स्वतः त्याला का पकडेल? एवढी जर ती हुशार आहे, ती जर प्री प्लॅनिंग करून तिने जर हा खून केला आहे, तर ती हातामध्ये हँड ग्लोव्ज का घालणार नाही? ते हत्यार ती लपवण्याचा किंवा फेकून देण्याचा प्रयत्न का करणार नाही? ती तिच्या रूममध्ये का ठेवेल? म्हणजे ही गोष्ट क्लिअर होते की याच्यामध्ये शर्वरीला फसवलं गेलंय, हे तर तिथे क्लिअर होईल ना. पण प्रेक्षकांनो, आता या गोष्टीवरती सुद्धा सौमित्र आर्ग्युमेंट करत असतो. तो म्हणतो मी नाही ऐकणार आहे तुझं म्हणणं, अजिबात मी नाही केस घेणार आहे. तेव्हा इथे आता घरातले लोक तर खूप टेन्शनमध्ये असतातच. त्यांना वाटत असतं की सौमित्रेने केस घ्यावी, पण तसं काहीच होत नाही. सौमित्र काही केस लढायला तयार होत नाही. तेव्हा इथे अगदी सगळेजणच, म्हणजे ऋषिकेश, जानकी, त्याचबरोबर इथे सुमित्रा पण येते. ती पण म्हणते की अरे घे ना केस, तू तुझ्या बहिणीची केस का घेत नाही आहेस? तुला शिकून सवरून एवढा मोठा वकील केला, कशासाठी केला? तू तुझ्या बहीण भावाला जर बाहेर काढू शकत नाही, तू जर इथेच हार मानतोयस, तर तू कसला वकील आहेस? अगदी इथपर्यंत सुद्धा सुमित्रा म्हणते. ती म्हणते नाही सौमित्र, तुला ही केस घ्यावीच लागेल. काही झालं तरी सुद्धा तुला माझ्या मुलीला बाहेर काढावंच लागेल. तो म्हणतो आई प्लीज, हे तू मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको. हे आता माइंड्स गेम्स तू माझ्याबरोबर खेळू नकोस. काही झालं तरी मी ही केस नाही घेणार आहे. तेव्हा इथे सुमित्राला त्रास होतो. ऐश्वर्या म्हणते बघितलंस ना जानकी, बघितलंस ना हा सौमित्र किती स्वार्थी आहे. अगं तो केस घेत नाही आहे स्वतःच्या बहिणीची, म्हणजे तो स्वार्थीच झाला. तरीसुद्धा जानकी म्हणते प्लीज ऐश्वर्या, तू नको ग सौमित्र भाऊजींना उगं स्वार्थी वगैरे म्हणू. आता सध्या ते जरा दोन्ही बाजूने विचार करतायत. त्यांचंसुद्धा शर्वरी वंशनवरती प्रेम आहे. तू बघितलंस ना, कालपर्यंत ते माझ्याशी भांडत होते, त्यांच्यासाठी तुझ्याबरोबर भांडत होते. काही प्रेम नाही आहे म्हणून का? पण आता सध्या ते विचार करताना आहे ना, ते त्यांच्या करिअरचा विचार करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता सौमित्राला समजवण्यासाठी अवंतिका जाते आणि म्हणते प्लीज स्वामी, प्लीज तू केस घे ना. का तू शर्वरी वंशनची केस घेत नाही आहेस? तू ही केस घे. आणि आता त्या हत्यारावरून तुझ्याकडे आर्ग्युमेंट करण्यासाठी खूप मोठा पुरावा आहे. तू या गोष्टीवरून बोलू शकतोस, तू त्यांना डिफेंड करू शकतोस. पण इथे सौमित्र नाहीच म्हणतो. काही झालं, तू कितीही प्रयत्न केलेस तरी मी तुझंही ऐकणार नाही आहे, असं तो अवंतिकाला म्हणतो. आणि माझा निर्णय झाला आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा होणार नाही आहे, असं सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रचं हे म्हणणं जरी कुणाला पटलं नसलं तरी ते त्याला स्वतःला पटलेलं असतं, पण अवंतिकाला पटलेलं नसतं. तेव्हा ती येते आणि जानकीला म्हणते की मी काय करणार आहे जानकीताई, मी आता शरूची केस लढणार आहे. ती म्हणते नको शरू, तू तसं नको करू अवंतिका, आपण दुसरा कुठला तरी क्रिमिनल वकील बघूया ना. ती म्हणते घरामध्ये 2-2 वकील असताना आपण बाहेर जाऊन का बरं दुसरा वकील बघायचा? मीच केस लढणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते असं करू नको तू.
अवंतिका तू प्रेग्नेंट आहेस, तुला तुझ्या बाळाची काळजी घ्यायची आहे की तुला केस लढायची आहे, हे बघ या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास होईल. ती म्हणते नाही, मी हातावरती हात टाकून नाही बसू शकत. आपल्या घरातले लोक शरूताई प्रॉब्लेममध्ये असताना मी केस लढायची नाही का? आता इथे जर सौमित्र सेल्फिश झाला आहे तर मी सेल्फिश नाही होणार आहे. मी वकील आहे, मी सुद्धा केस लढू शकते आणि मी ती लढणार आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार, तिला न्याय मिळवून देण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करणार. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता तिने शर्वरीचं वकीलपत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा ती जाते आणि सौमित्रला म्हणते की सौमी, तुला जर केस लढायची नाही आहे ना तर शर्वरीताईंचं वकीलपत्र मी स्वीकारते. तेव्हा सौमित्र म्हणतो, तुला माझ्या विरोधात जायची सवय लागली आहे का? मी सांगितलं ना तुला तिची केस लढायची नाही म्हणून, मग का तू माझ्याबरोबर आर्ग्युमेंट करतेस? तेव्हा ती म्हणते की तू स्वार्थी असशील पण मी स्वार्थी नाही आहे. तो म्हणतो अवंतिका, आणि तिच्यावरती हात उगारायला जाणार असतो. तेवढ्यातच जानकी त्याचा हात पकडते. तेव्हा इथे जानकी म्हणते, भाऊजी काय करताय तुम्ही? तुम्ही रागाच्या भरामध्ये प्रेग्नेंट अवंतिकावरती तुम्ही हात उगारताय, हे काय करताय तुम्ही? तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आधी इथे अवंतिकाला माझं सगळं म्हणणं पटायचं, ती माझं सगळं ऐकायची, पण तुमच्याबरोबर जेव्हापासून ती राहते ना तुमच्यामुळे ती माझ्याबरोबर वाद घालायला लागली. ती माझ्याबरोबर भांडण उकरून काढते आणि ती माझ्या विरोधात जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो अवंतिका, जर तू माझ्या विरोधात जाऊन ही केस जर तू लढण्याचा निर्णय घेतलास, शर्वरीचं वकीलपत्र स्वीकारलंस, तर मला ते अजिबात चालणार नाही. मग तुझे आणि माझे मार्ग वेगवेगळे होतील, आपल्या दोघांमध्ये दरार येईल, असं सौमित्रने सांगितलेलं असतं. त्यामुळे अवंतिकाला खूप टेन्शन येतं. अवंतिकाला काय करावं तिला काहीच कळत नसतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, अवंतिका प्लीज तू आता नको हा निर्णय घेऊस, हट्ट करू नकोस, सौमित्र भाऊजींच्या विरोधात जाऊ नकोस, आपण दुसरा वकील बघूया का? तेव्हा ती म्हणते की मी तर इथे आता वकीलपत्र स्वीकारणार आहे, मी हा निर्णय घेतला आहे, पण तरीसुद्धा देशपांडे वकील आहेत, आपण एकदा त्यांच्याशी जाऊन बोलूया. एकतर त्यांनाही केस घ्यायला सांगू किंवा सौमित्रला त्यांना कन्व्हिन्स करायला सांगू. तेव्हा अवंतिका त्याचबरोबर जानकी आणि इथे ऋषिकेश तिघेजण देशपांडे वकिलांना भेटायला जात असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा असा झालेला असतो की देशपांडे वकिलांच्या तिथे जात असताना त्यांच्याजवळ आता बाहेर बोलत असताना ऐश्वर्या, राहुल आणि देशपांडे वकील हे तिघेजण बोलत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशला अवंतिकाला खूप मोठा धक्का बसतो. ही ऐश्वर्या म्हणते की शर्वरीने खून केलाय, शर्वरीने खून केलाय, आणि ती स्वतः देशपांडे वकिलांकडे का आली आहे आणि तिच्याबरोबर तो राहुल काय करतोय? म्हणजे ऐश्वर्याचं नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो. इथे आता ऐश्वर्या ही राहुल बरोबर असं बोलत असते जशी त्या दोघांची खूप आधीपासून मैत्री आहे आणि जणू काही ती राहुलला आधीपासून ओळखते. आणि राहुल हे जे काही करतोय हे सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच करतोय हे तिला समजलेलं असतं. शर्वरीला फसवण्यासाठी ऐश्वर्याने रचलेला हा डाव असतो. राहुलला तिने आपल्या मदतीला घेतलेलं असतं. तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून विक्रांतच्या इथे आता खुनापर्यंत तिला पोचवण्यात आलेलं असतं. प्रेमामध्ये ती विक्रांतचा खून करणार आणि मग ती खुनी म्हणून आता इथे गृहीत धरली जाणार आणि मग तिला शिक्षा होणार असं इथे ठरल्यामुळे ऐश्वर्याचं हे कारस्थान जानकी ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं. अवंतिका म्हणते की तुम्हाला काय वाटतं जानकी वहिनी, जो मी विचार करते तो विचार तुम्ही सुद्धा करताय का? तेव्हा जानकी म्हणते की माझ्या तर मनामध्ये आता विचारांचा काहूर माजलेला आहे. मला कळत नाही आहे ऐश्वर्याचं नेमकं चाललंय तरी काय. ऐश्वर्या सुधारली असं आपण दोघीजणी म्हणतोय, पण ऐश्वर्या सुधारली नसेल तर? तेव्हा अवंतिका म्हणते आपण तिच्यावरती पुन्हा पुन्हा विश्वास ठेवून खूप मोठी चूक करतोय आणि त्याची आता प्रचिती आपल्याला वारंवार येते असं मला वाटतंय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचं हे दुसरं रूप जानकीच्या समोर आलेलं असतं. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला दिसत नाही, ते लपून बसलेले असतात आणि त्यानंतरला ते देशपांडे वकिलांना भेटायला जातात. तेव्हा देशपांडे वकिलांनी शर्वरीची केस घेण्यासाठी नकार दिलेला असतो आणि त्याने राहुलची केस घेतली हे आता त्यांना समजलेलं असतं. म्हणजे ऐश्वर्या राहुलला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते आणि विक्रांतच्या खुनामध्ये इथे ऐश्वर्याला फसवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याचा हा डाव आता वेळीच जानकी आणि ऋषिकेश यांच्या लक्षात आलेला असतो. त्यामुळे तर इथे अवंतिका म्हणते की जर ऐश्वर्या सुधारली नसेल, तिने जर मुद्दामून शरूताईला फसवण्याचा प्रयत्न केला असेल, तर आता काही झालं, मला सोमीच्या विरोधात जरी जावं लागलं तरीसुद्धा मी इथे आता शरूताईची ही केस घेणार
आणि नुसती घेणार नाही तर ही केस मी जिंकून दाखवणार, असं इथे अवंतिका, जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही म्हणते.